नगरसेवक नॉट रिचेबल झालेले आहेत काँग्रेसचे पूर्व विदर्भातले हे काही नगरसेवक जे मतदान करणार आहेत विधान परिषदेसाठी। विधान परिषद निवडणुकीआधीच काँग्रेसचे अनेक मतदार नॉट रिचेबल झालेत। काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। काँग्रेस नेते भाजप आमदार बंटी भांगडी यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना हा मोठा धक्का मानला जातो। त्यामुळे आता वडेट्टीवार कशा प्रकारे या कदाचित होऊ शकणाऱ्या बंडखोरीला आवर घालतात ते पाहावं लागेल। चंद्रपूर गडचिरोलीत काँग्रेसचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक अज्ञातस्थळी आहेत। काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपनं अज्ञातस्थळी हलवण्याची शक्यता व्यक्त होते। निवडणुकीआधीच विदर्भात नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाल्यानं राजकीय नाट्याला उधाण आलंय। उमेदवार ठरण्यापूर्वीच पूर्व विदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला। सगळे जे नगरसेवक गेले ते पक्षाचा व्हीप झुंगारून गेले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होईल ना, ते आम्ही करू ना। आणि 6 वर्षासाठी ते पुन्हा निवडणूक लढण्यासाठी पात्र नसणार। आम्ही व्हीप जारी करू आणि व्हीप जारी केल्यानंतर व्हीप लावल्यानंतर दिल्यानंतर योग्य ती कारवाई होईल ना। जितेंद्र शिंगाडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत नागपूरहून। जितेंद्र, या सगळ्या घडामोडीची काँग्रेसला कल्पना नव्हती का? हे अचानक ऑपरेशन कसं काय राबवलं गेलं? नक्कीच प्रसन्न सर, उमेदवार जसे तुम्ही म्हणाले उमेदवार घोषित होण्यापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आलेला आणि त्याच अंतर्गत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषदेचे या स्थानिक स्वराज्य मतदारसंघ मधून जे मतदार आहेत ते जवळपास काँग्रेसचे 60 ते 70 मतदार नॉट रिचेबल झालेले आहेत। त्यांना अज्ञातस्थळी हलवल्याची देखील माहिती समोर मिळते। आता याची पक्ष नेत्यांना सुरक्षित नव्हती का किंवा माहिती नव्हती का हा प्रश्न मोठा होतो। मात्र भाजपकडून या गोष्टीचा इन्कार करण्यात आलेला आहे। भाजपने म्हटलेलं आहे की काँग्रेसच्या नेत्यांना विचारा की त्यांचे नगरसेवक कुठे आहेत, तर इथे काँग्रेस नेते म्हणतात की जे गेले असतील त्यांच्यावर व्हीप टाकू, आम्ही व्हीपच्या अंतर्गत कारवाई करू। मात्र एवढं नक्की आहे की 60 ते 70 हे नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत, त्यांना अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळते। आणि हे जे नगरसेवक आहेत ते खास करून विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या नगरपंचायतीमधील हे नगरसेवक आहेत। या मतदारसंघासाठी जवळपास 977 मतदार आहेत। त्यापैकी सर्वाधिक 444 जे मतदार आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील हे मतदार भाजपसाठी त्याचबरोबर काँग्रेससाठी देखील महत्वाचे आहेत। अजून उमेदवारी ठरलेली नाहीये, उमेदवार कोण असेल हे ठरलेलं नाहीये। संख्याबळ पाहता दोन्ही एकमेकांच्या तोडजोडीचे मतदार आहेत तिथे संख्याबळ। मात्र आता अशा प्रकारचे जो मतदारांना जे पळून नेल्याचा जो प्रकार दिसून येतो त्यामुळे एक असं म्हणता येईल की निवडणुकीपूर्वीच हा घोडे बाजार सुरू झालेला आहे। आता यावर दोन्ही पक्ष नेमकी काय भूमिका घेतात ते देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। सर, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी। नागपुरात राष्ट्रभाषा परिवारातर्फे आयोजित मित्रों के बीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या एका विधानानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। राष्ट्रवादी पंतप्रधानपद कशाला हवं, जनतेचं प्रेम हेच मोठं पद असं म्हणताच राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे। वाढतं वय, राजकारण आपल्या हिशोबानं चालत असतं, मला त्याची काही चिंता नाही असंही गडकरी पुढे म्हणाले। गडकरींचे विधान समोर आल्यावर विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। काय के लिए बड़े पद चाहिए राष्ट्रपति और प्रधानमंत्री? ये जनता का प्रेम सबसे बड़ा है। अभी दिल्ली के कोई भी देश में, कश्मीर में जाओ, अपने नागपुर के लोग जाते हैं तो श्रीनगर में जो ढाबे वाला बोलता है कहाँ से है, नागपुर से, बोले बिल नहीं लेना आपसे। और ये जो है लोगों का आशीर्वाद और प्रेम, यही जीवन की बड़ी पूंजी है। और मुझे उम्र तो बढ़ती है, राजनीति तो अपने हिसाब से चलेगी, मुझे उसकी कोई चिंता भी कभी नहीं होती, पर लोगों की सेवा करना यही हमारा मकसद है। आता गडकरी साहेबांचा जरा त्यांना ज्या पद्धतीनं त्या भारतीय जनता पक्षामध्ये वागणूक आहे, उद्या होऊ शकते की नवीन रिशफलिंगमध्ये गडकरी साहेबांवर नाव आहे अशी चर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जे काही मंत्री बदलत आहे। आणि त्यांच्यासारख्या सक्षम केवळ तो एकच मंत्री ते गडकरी आहेत की ज्यांच्यामुळे देशामध्ये मोदींच्या नावाला थोडे तरी वलय आहे। त्यांना ते पद मिळणारच नाही, ते मिळू देणार नाही आहे। त्या पदावरही ते टिकवण्यासाठी त्यांना फार त्रास सहन करावा लागतो आहे।